मागच्या आठवड्यात आयडिया सॉन्ग ऑन डिमांड मध्ये आम्ही तुम्हाला 3 गाण्यांचे ऑप्शन्स दिले होते. त्यापैकी कुठल्या गाण्याला आयडिया सबस्क्रायबर्सची भरघोस मतं आलेली आहेत, चला बघूयात. हॅलो, मी आयडिया सारेगमप नेहमी बघते. मला नमक इश्क का हे गाणं अजय पुरकर यांच्याकडून ऐकायला आवडेल. मी विनंती करतो अजय पुरकरला त्याने मंचावर यावं. अजय, आयडिया सबस्क्रायबर्सनं नमक इश्क का या गाण्याला भरघोस मतं देऊन ते गाणं निवडलेलं आहे. तू आयडिया सबस्क्रायबर्ससाठी हे गाणं गाशील? अरे बाप रे, डिफिकल्ट चॉईस आहे. पण काही असू देत, रसिक मायबाप आयडिया सबस्क्रायबर्स जे सांगतील ते मी नक्की प्रयत्न करेन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू. मैं चांद निकल गए हो जी, मैं चांद निकल गई दया रे. भीतर भीतर आग जले, बात करूं तो सीख लगे. आज भीतर भीतर आग जले, बात करूं तो सीख लगे. मैं चांद निकल गई दैया रे, अंग पे ऐसे छाले पड़े. तेज था छौका क्या करूं, सी सी करती, सी सी करती मैं मरूं. जबा पे लगा रे जबा पे लगा, जबा पे लगा रे. नमक इश्क का तेरे इश्क का, जबा पे लगा रे. नमक इश्क का है तेरे इश्क का. बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे. नमक इश्क का है तेरे इश्क का, नमक इश्क का है तेरे इश्क का. सभी छेड़े हैं मुझको सिपहिए बाके जमिए. हाँ जी हाँ, सभी छेड़े हैं मुझको सिपहिए बाके जमिए. उधारी देने लगे हैं गली के बलिए बलिए. अरे कोई तो कौड़ी तो भी लुटा दे, कोई तो कौड़ी. अरे थोड़ी थोड़ी शहद चटा दे, थोड़ी थोड़ी. तेज था तड़का क्या करूं, सी सी करती मैं मरूं. आज तेज का तड़का क्या करूं, सी सी करती मैं मरूं. रात भर छाना रे, रात भर छाना, रात भर छाना छाना रे. नमक इश्क का है तेरे इश्क का, नमक इश्क का है तेरे इश्क का. बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे, बलम से मांगा रे. नमक इश्क का है तेरे इश्क का, नमक इश्क का है तेरे इश्क का, नमक इश्क का है तेरे इश्क का. कसं असं हे बघ, नमक इश्क का है रे तेरे इश्क का. अगाय ग. सो ऑडिओ व्हिज्युअल मॅच नाही झालं की कसं वाटतं ना, तसं वाटलं. पण मजा आली, जाम मजा आली. थँक्यू. अरे फारच मस्त गायलास रे तू. म्हणजे मी तू जेव्हा गाणं अनाऊन्स केलं तेव्हा अशी
बापरे. अजय पुरकर बॉडी बिल्डर आणि बिपाशा बासू कमनीय बांधा, रेखा भारद्वाजचा आवाज. काय तू कमाल केलीस रे, फार छान गायलास. आणि रेखासारखा ते नेझल गाऊन आणि त्यातली नजाकत आणि त्यातली अदा सगळी तू इतकी अप्रतिम दिलीस अजय. वंडरफुल. थँक्यू बदल तुम्ही. मला ना आर्चिसला आणि निलेशला मिठी मारायची. क्या बात. अजयला मुद्दामूनच नाही मारली, कारण इतकं ऑथेंटिक गायलं ना की मला अजून बिपाशा बसूच दिसते मला तिकडे अजून. काहीही फरक पडला नाही त्याच्यातला, काही फरक पडला नाही म्हणजे त्याच्यातला शृंगार जो होता तो परफेक्ट, म्हणजे 100 म्हणजे 100च्या ठिकाणी 110% बरोबर आणला तुम्ही. ग्रेट. थँक्यू सर. इस्पेशली अंतऱ्यामध्ये पहिली लाईन झाल्यानंतर दुसऱ्या लाईनीच्या मध्ये हा असं काहीतरी होतं ना. काय 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 कसं. सभी छेड़े हैं मुझको सिपहिए बाके छमिए आहा आज हाँ आहा जी आहा कातील होता म्हणजे कातील होता खरंच. हा कातील होता म्हणजे तो. तसं पुरुषाला येणं आहे म्हणजे एक तर रेखा भारद्वाजचं कौतुक की त्यांनी तो इतकं सुंदर गाणं गायलंय की म्हणजे वाट लागते ऐकताना. आणि त्यातून तुम्ही त्याच्यातले म्हणजे जे पाहिजे त्या गोष्टी एकदम सुंदर. मर्द असून मार्दव जमलं तुला. थँक्यू थँक्यू. नाही मी तुम्हाला खरं सांगतो, आज म्हणजे बरेच दिवसापासून मी हे सांगणार होतो अजय तुम्हाला की मोरियामध्ये मी एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. ते आहे देव चोरला. राहुल देशपांडेंच्या आवाजात ते रेकॉर्ड केलं आणि त्यांनी ते सुपरबस गायलं, म्हणजे अप्रतिम गायलं राहुलनी. आणि नंतर ते माझ्या आवाजात मी स्वतः रेकॉर्ड केलं, कारण मला जे हवं होतं त्याच्यापेक्षा वेगळं खूप चांगलं कदाचित हे राहुलनी दिलं. तरी मला जे हवं होतं, मला जी अभिप्रेत गायकी होती ती नक्की कुठली होती ती मला समजावून सांगता येत नव्हती. ते मी संगीतकार म्हणून माझा दोष आहे की मी त्यांना सांगू शकलो नाही राहुलला, आणि म्हणून माझ्या आवाजात मी ते गाऊन ठेवलं. मला आयुष्यातली अजूनही खंत वाटते की राहुलनी कदाचित मी जे विचार केलेला त्याच्या पलीकडचं खूप चांगलं गाणं ते गायलं असावं, आणि मी जे मला विचार होता त्याच्यापेक्षा खूप कमी अलीकडचं कमी मार्कांचं गायलं असावं. मला जसं गाणं रेकॉर्ड व्हायला हवं होतं ते गाणं मात्र रेकॉर्डच झालं नाही, कारण मला गायक तशा त्या आवाजाचा, त्या समजेचा, त्या पद्धतीचं गाणं पेश करणारा गायक मला मिळाला नाही. मला तुमचा आवाज ऐकल्यानंतर आता खूप वाटतं की जर का हा तुमचा आवाज मी मोरियाच्या आधी ऐकला असता तर मी ते गाणं नक्की तुमच्या आवाजात ऐकलं. वा वा वा. ते गाणं आवर्जून ऐका आणि माझ्या आवाजातलं ऐका, त्यांच्या आवाजातलं ऐका आणि मला तुमच्या आवाजात ऐकवा. अरे जरूर, नक्की. धन्यवाद. खूप छान. मी दिलाय वंदनाताईंनी. मला अजय एक फार आठवतंय की तू अजय नेहमी तुमची मैफिल जमल्यानंतर एक किस्सा फार रंगवून सांगत असतोस की एका मैफिलीमध्ये एका सह गायकाची काहीतरी एक लकब किंवा काहीतरी, ते जरा प्लीज आज ते याच्यावरून आठवलं. काय म्हणजे प्लीज एकदा सगळ्यांसाठी. काही नाही, काही पुरुषांमध्ये थोडेसे एक फेमिनिझम असतं. तसं तंबोऱ्याला पाठीमागे इकडे एक मुलगी बसली होती आणि इकडे एक मुलगा बसला होता, 22-23 वर्षाचा होता. केस लांब होते आणि ते थोडंसं जरा स्टाईल त्याची फिमेल ओरिएंटेड होती आणि तो तंबोरा वाजवत होता. प्रत्येक समेला तो इतका गुंगून गेला होता त्या सगळ्या गाण्यामध्ये की तो प्रत्येक समेला एक स्टाईल करायचा जी समोरच्या प्रेक्षकांना भयंकरच म्हणजे त्रासदायक ठरली. ती ठुमरी चालली होती, अर्थात तो रोमॅन्स, तो सगळा तो जो बाहेर येत होता, आणि तो प्रत्येक वेळी तंबोरा वाजवताना ते सगळं एक्सप्रेशन आणि सम आली की तो बरं तू आता हे गाण्याचं उदाहरण देऊन आजच प्रशांत दादांनी माझी या प्रियाला फार उत्तम सादर केलं, त्याला घेऊन हे उदाहरण देत आहे. हा म्हणजे आता गाणं समज चालू आहे, अवधूतजी थोडी मदत, तुम्ही फक्त मुखडा गा माझी या प्रियाला प्रीत कळ नाही एवढं. आणि तो तंबोरा वाजवतोय. माझी या प्रिया, माझी या प्रियाला
प्रीत कळे माझी या प्रिया. क्या बात आहे अजय. थँक्यू सो मच. माझ्या गाण्याने आणलीस आणि हा किस्सा सांगून सुद्धा आणलीस. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट.